सर्वपक्षीय शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेतलेली आहे। संतोष देशमुख हत्येप्रकरणी सर्वपक्षीय शिष्टमंडळ हे आज राज्यपालांच्या भेटीसाठी गेलेलं होतं। चौकशी होईपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या अशी मागणी शिष्टमंडळानं राज्यपालांकडे केलेली आहे। वाल्मिकवर कलम 302 लावण्याची ही मागणी या भेटीदरम्यान करण्यात आली आहे। तर आज सर्वपक्षीय शिष्टमंडळ हे राज्यपालांच्या भेटीसाठी गेलेलं होतं। संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील आरोपींना तात्काळ पकडावं आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी या भेटीदरम्यान करण्यात आली। तसंच वाल्मिक कराडवर 302 चं कलम लावावं अशी मागणी देखील या भेटीदरम्यान केली गेली आहे। या शिष्टमंडळामध्ये संभाजीराजे छत्रपती, जितेंद्र आव्हाड तसंच महायुतीतील इतर महत्त्वाचे नेते तसंच संजय शिरसाटही या भेटीमध्ये होते। अंबादास दानवेही त्या ठिकाणी उपस्थित होते। 7 जे फरार आहेत त्यातला एक अजूनही अटक झाला नाही, त्याला अटक करणं गरजेचं आहे। नंबर 2, जे अधिकारी नेमलेले हेच अधिकारी बीडला धनंजय मुंडेंनी आणलेले आहेत आणि म्हणून SITला चांगले अधिकारी, डायरेक्ट IPS अधिकारी कुमावत सारखे असतील, शाजी उमाप सारखे असतील, अशा लोकांना तिथं तुम्ही नेमावं आम्ही त्यांना विनंती केली। वाल्मिक कराड जो ह्या 7 जणांचा बॉस आहे त्याला सुद्धा स्वतः मुख्यमंत्र्यांनी कोट केले, पण त्याला जे कलम लावलेले हे कलम त्या कलमाच्या माध्यमातून लगेच बाहेर येणार, म्हणून त्याला सुद्धा 302 हे कलम लागावं यासाठी आमची विनंती होती। सर्वपक्षीय शिष्टमंडळाने राज्यपालांची आज भेट घेतलेली आहे आणि यावेळी संभाजीराजे देखील उपस्थित होते। संभाजीराजेंनी देखील मागणी केलेली आहे की जोवर चौकशी पूर्ण होत नाही तोवर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी या शिष्टमंडळाने राज्यपालांच्या भेटीदरम्यान केलेली आहे आणि त्या संदर्भातलं निवेदन देखील या संपूर्ण शिष्टमंडळाने राज्यपालांना दिले। वाल्मिकवर कलम 302 लावावा अशी देखील मागणी यावेळी करण्यात आलेली आहे। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून सर्वच विरोधक आता आक्रमक झालेले आहेत। अनेक ठिकाणी आंदोलनं केली जात आहेत, मोर्चे काढले जात आहेत। आज सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची देखील भेट घेतली आणि कायदा सुव्यवस्थेचा जो प्रश्न निर्माण झालाय त्याच्यावर देखील लक्ष घालण्याची मागणी करण्यात आली। संविधानातली कुठलीही तरतूद बाजूला करून कायदा हातात घेण्याची भाषा योग्य नाही। आम्ही कॉन्स्टिट्यूशनली संविधानात्मक पद्धतीने धनंजय मुंडेंचा राजीनामा मागतोय आणि 302 मध्ये वाल्मिक कराडला आरोपी करावा ही स्पष्ट मागणी आमची पहिल्या दिवसापासून, आमची आजची मागणी नाहीये।